विषयी थोडंसं मी बोलत असते. मी कुठेही न कळत अनुसरणाने हे घडत असते. आज सुद्धा मला माहिती होतं की या ठिकाणी अनुसरण होत आहे, पण इथे आल्यानंतर समजले की ते एक नाही, दोन नाही, तर 9 जणांचे अनुसरण होत आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मी आज थोडंसं अनुसरणावरच बोलत आहे. अनुसरण म्हणजे काय हे स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. अनुसरण म्हणजे असं म्हटले आहे की येथे शरण ये, येथे म्हणले तसं कीजिए, पण आपण ते करतो का? नाही करत. कारण की आपण अनुसरण न करता अनुकरण हे करत असतो. दुसऱ्याचे अनुकरण करण्यात आपला वेळ गमावत असतो, पण अनुकरण न करता अनुसरणाच्या इकडे भाग हा आपण द्यायला पाहिजे. अनुसरण हे सहजासहजी घडत नाही, पण एक मी लीळा तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामधून आपल्याला असे समजेल की अनुसरणाची वाटचाल करताना आपण ही मागे नाही राहू शकत. लीळा अशी आहे, सारंग पंडित आणि हिराईचा. हिराईचा ही एक स्त्री आहे आपल्यासारखी सामान्य, पण तिला अनुसरण कसे घडते आणि ती आपल्या पतीला सुद्धा कसे घडवून घेते ही आपण लीळा मी थोडक्यात सांगत आहे. कारण मला वेळ कमी दिलेला आहे. हिराईचा आणि सारंग पंडित हे दोघे पती पत्नी असतात आणि ते दोघं एकमेकांसोबत चर्चा करतात की हिराईचा म्हणते की आज सर्वांना म्हणजे भिक्षुक मंडळींना आपल्याकडे जेवायला बोलवते. तेव्हा हिराईचा आणि पंडितांसोबत चर्चा असताना पंडित पटकन हिराईला हो म्हणतात आणि हिराईचा सर्व भिक्षुक मंडळींना आपल्याकडे जेवायला बोलवते. पण तिची मुलगी आजारी असते. आजारी असल्यामुळे ती मरण पावते. पण स्वयंपाक हा हिराईने तयार केलेला असतो. तयार केलेला स्वयंपाक हा आज जर भिक्षुक मंडळीच्या तोंडामध्ये गेला नाही तर तिला खूप दुःख होईल असं तिला वाटते आणि त्यामुळे ती तिचं प्रेम झाकून ठेवते आणि सर्वांना जेवू घालते. तृप्त होईपर्यंत सर्व भिक्षुक मंडळी जेवण करतात आणि निघून जातात. पण आई आपणही कसं केले असते का? नाही केले असते. आपण तर मोठ्या रडलो असतो, खूप आघात केला असता. आपली मुलगी मरण पावलेली आहे आणि आपण साधू लोकांना म्हणत होतो की महाराज आले असं घडले असं. नाही ते काय शब्द आपण वापरतो हे समजत नाही. कारण की आपला मुलगा जरी पडला तरी आपण म्हणतो की थोडंसं लागलं तरी पण त्याची मुलगी मरण पावली होती. पण तिने तो विचार केला नाही आणि सर्व भिक्षुक लोकांना जीव घातले. पण ते गेल्यानंतर त्याचा मुलगा ठोकून आला आणि ती मोठ्याने अशी घडू लागली. कारण की एक स्त्री असते की ते मातृत्वाचा ओझं झेलू शकत असते, पण तिचं लेकरू जर गेलं तर ती काहीही करू शकत नाही. त्याच्यामुळे ती एक स्त्री असल्यामुळे तिचं मातृत्व जागलं आणि ते रडू लागली. रडल्यामुळे तिचे जे अश्रू होते ते तिने थांबून ठेवले आणि लगेच तिने ते प्रेताला थांबून ठेवल्यामुळे बाकीचे जे भिक्षुक होते त्यांना सांगितले नाही, काही बोलली नाही. आणि नंतर असे घडले ती म्हणाली की मला या संसारामध्ये रममाण झालेले मन आता लागत नाही. टाळ्या वाजवा. रममाण झालेले मन लागत नाही. त्याच्यामुळे सारंग
त्यानंतर काकोडकर बाबाजी या ठिकाणी स्थायिक असलेले आमचे प्रियामुनी दादांजी विरक्तपुरी या ठिकाणी वैरागी बाबाजी लाल बाबाजी आणि जे काही उपस्थित आहेत या कार्यक्रमाला हा खरोखरच तपस्वी भगिनी पंचकोशीतील असलेले सर्वच मंडळी उपदेशी अतिथी हो हा एक आनंदाचा सोहळा आपण 27 दिनांकापासून घालत आलेला आहे आणि आजचा 6वा दिवस आहे मानव पंथांचे 6वे अवतार नाही हंस अवतार खरोखरच आमच्या या नगरीचा विकास घडवून आणणारे खऱ्या दिवशी विकास पुरुष आमचे हिंगोलीकर बाबा आमचे जुळभाऊ आहेत नेहमी गरीब मंडळी म्हणजे त्यांचे जुळभाऊ त्यांना नावामध्ये हिंगोलीचे बाबा आहेत आमचे संतोषी दादा टेकाडे होते आणि टेकडे चढत 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 गड जिंकला हा विचार करण्यासारखा आहे हे प्रबोधन त्याच्यासाठी आहे मार्गदर्शन संस्कार पिढी घडवावी मुलांवर आणि बाळांवर तपस्वीपणावर काहीतरी चांगले धर्माचे धडे त्यांना द्यावे हा उद्देश साधून अनेक जणांच्या प्रबोधन आपण ऐकत आलेले आहे बऱ्यापैकीचं प्रबोधन ऐकलेलं आहे तृप्त झाले आहे आपण 5-6 दिवसामध्ये आणि आता शेवटच्या वेळेला संधी मिळाली हा एक आनंद सोहळा आम्ही चाकत आहे खऱ्या दृष्टिकोनातून मानव पंथामध्ये तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनामधून अनिष्टाचे ज्ञान न पुसत फेडावे ईश्वर ज्ञान पुसल्यावर सांगावे आणि योग्यतावर ज्ञान महावाक्य निर्वचन वगैरे हे पुसल्यावरही सांगू नये म्हणून विधीच्या मार्गाने जे नेतो त्या विधीच्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे अविधीच्या मार्गाने राजकीय क्षेत्रामध्ये अनेक बोलल्या जातील पण धर्माच्या क्षेत्रामध्ये फार कमी प्रमाणामध्ये लोक चालवल्या जातात नागदेव आचार्यांची चिरंजीव 3.5 वर्षांमध्ये मोक्षाला गेले हे अस्तित्वही सांगून या लोकांना योग्य मार्गदर्शन करा अविधीच्या मार्गापासून दूर ठेवावं विधी करता अविधी विधी अविधी पर्याय हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून हा एक मुद्दा आपल्या दृष्टीसमोर सांगायचं कारण या वडनेरला फार मोठं प्रकरण घडलेलं आहे सर्वज्ञ श्री जगदीश स्वामी 800 वर्षापूर्वी आल्यानंतर हा वैरत्व दूर केलं आधीचे वैरत्व असे असतात असं वैरत्व आमच्या चित्तामध्ये IPS मत्सर आहे या मत्सरापासून दूर राहण्याचा अनुभव आहे पण मत्सराने खूप खाल्लेला आहे वडनेराचा राणा सर्व सांगून विसरलेला आहे लक्षात ठेवा उलटे फेकलेले आहे म्हणजे त्यांना सुद्धा परमेश्वराने संबंध दिला म्हणून माणसाला सामान्य ज्ञान खंड ज्ञान विज्ञान विशेष ज्ञान आणि अखंड ज्ञान ईश्वराचं आहे आणि त्या विधीच्या योग्यतेने चालणारे पुरुष फार कमी असतात म्हणून परमेश्वराच्या ज्ञानाची जोपासना ठेवायला पाहिजे ते ज्ञान अंतःकरणात ठसायला पाहिजे म्हणून आमच्या हिंगोलीकर बाबांचं मी अभिनंदन करतो या कार्यक्रमाला की त्यांनी खरं हा कार्यक्रम संस्कार घडवण्यासाठी केलेला आहे वैरत्व नष्ट करण्यासाठी घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाला त्यांच्या मी अभिनंदन देऊन खरखर करते फार मोठं शुभ कार्य आहे त्यांना मी शिक्षक असतानाही पाहिला ग्रस्त असतानाही पाहिला आणि सर्व याच्यामधून थोड्या दिवसामध्ये प्रगती केली ही प्रगती कुठेच नाही म्हणून महाभारतामध्ये स्वच्छता सुद्धा असायला पाहिजे संन्यास घेणारे भरपूर असतात हे लक्षात ठेवा संन्यास घेताना त्यांना मार्गात ठेवा पाहिजे त्यांना धडे शिका संन्यास देऊन लगेच बाहेर काढून कामपडे करू नका त्यांना विधिविरुद्ध ज्ञान द्या आजकाल प्रपंचामध्ये फार सांगायचं म्हणजे तुमच्या मुला मुलींचे लग्न मानवात होतात हे अविधी कार्य करतात कोणाच्या लग्न कार्याने याच्यात आणि त्याच्यात त्याच्यामुळे लहान पोरांवर परिणाम होतो आम्हाला सुद्धा विचार करून मानवाचा परिणाम आला अरे किती व्रत आहे तुम्हाला मुलं वाटत मानवाला जातात आमच्या मुलीचं लग्न होतं बाबा काय सांगा बाबा काय विचार सांगणार आहे तुम्हाला आमचे तुकाराम महाराजांचे प्रतिज्ञा म्हणतात अरे 900 जर कन्या पुत्र होती तर 9
गीतेचा गुणा आणि महावाक्याची कृती आहे हे लक्षात ठेवा. 27 ला भिडकर बाबांचे आहे, 26 ला मार्ग येणारे आहेत आमच्या जाधववाडीचे. त्याच्यामुळे आम्ही 28 तारीख घेतलेली आहे. तपस्वीचा विद्वान माणसं आहे, अधिकार आहे आणि खरं योग्य तपस्वी आहे, त्यांची महावाक्याची कृती आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. विश्वपत्या श्रीकृष्णाय वयं श्रीकृष्णाय वयं तया निगमादे श्रीगुरुपदा देने दाखविले आनंदगंगा प्रोपकारण पिते मजगदा देवा नंदा तुझ भेड़ी देवा परमा नंदा तुझ भेड़ी. श्री गोपाल कृष्ण श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभु अत्यंत आनंदाचा हा दिवस जवळपास दिनांक 27 पासून 31 पर्यंत चाललेला हा ज्ञानमय सोहळा, मंगलमय सोहळा. आज त्या सोहळ्याचं सांगता समारोह ही धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य अमरावतीचे श्री बाबाजी, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्याचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय वर्धनस्थ बाबाजी, त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित असलेले विद्यापूर निवासी आचार्य श्री यक्षदेव बाबाजी, नगर निवासी आचार्य तपस्विनी श्री बाईजी, आमचे गुरुबंधू आचार्य श्री लाड बाबाजी, त्याचप्रमाणे त्यांच्याजवळ असलेले आचार्य श्री पातुरकर बाबाजी, अमरावती जिल्हा अध्यक्ष महानुभाव परिषदेचे अध्यक्ष वैरागी बाबाजी, आता ज्यांचं प्रवचन आपण ऐकलं ते अचलपूर निवासी बाबाजी. आणि हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे आपल्याला अनुभवता आला, हा मंगलमय सोहळा आपल्याला ज्यांच्यामुळे उपलब्ध करून दिला असे आचार्य श्री इंगोलीकर बाबाजी, संत महंत तपस्विनी आया आणि उपस्थित संपूर्ण वासनिक वर्ग, आपण 5 दिवसापासून इथं ज्ञान ग्रहण केलेलं आहे. कारण या सोहळ्याचं नावच आहे ब्रह्मविद्या ज्ञान माऊली. खरोखर ही ब्रह्मविद्या काय आहे हे आपण ऐकलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, नहीं ज्ञानेन सदृशम पवित्रम येह विद्यते. या ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगामध्ये दुसरी कुठलीच नाही. या ज्ञानाचं महत्व सांगत असताना श्रीकृष्ण भगवंत सांगतात, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणि तमाहु पंडितम बुधा. हे अर्जुना,
एक अग्नी आहे. जसा आगीमध्ये ओले आणि कोरडे लाकडातून टाकले, इंधन टाकलं ते जळून भस्म होते, तसं हे ज्ञान आपण मिळवून घेतलं आणि या ज्ञानाप्रमाणे जर आपण आपलं आचरण ठेवलं तर निश्चितच अनंत सृष्टीपासून आपण केलेले जे अशुभ कर्म आहे, जे अनिष्ट कर्म आहे, जे पापरूपी कर्म आहे, ते सगळे जळाल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहिले इथं जो ज्ञानाचा सोहळा अखंडित 5 दिवस पर्यंत आपल्यापर्यंत वाहत आलेला आहे. श्रीकृष्ण भगवंत त्यांच्या जीवनातला त्यांच्याकडून आपल्याला काय आचार मिळतो हे आपण ऐकलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचे आहे भगवान कृष्ण भक्ताचं सारथ्य करतात. आपण भक्त बनलो पाहिजे. जर आपण भक्त बनलो तर परमेश्वर पदोपदी आपल्याला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. दुसरे अवतार आहेत श्री दत्तात्रय महाराज. 28 तारखेला माझ्या इथं प्रवचन आयोजित केलेलं होतं, मात्र मी अकोल्याला असल्यामुळे येऊ शकलो नाही. श्री दत्तात्रय प्रभू यांच्या वेळेतून आपल्याला आचार काय घ्यायचे आहे. वास्तविक नावच त्यांचं दत्त आहे. दत्त म्हणजे देणे, दातृत्व करणे. आपल्याकडून दान झालं पाहिजे. जर आपल्याजवळ संपत्ती आहे ती दान केली पाहिजे. संतती आहे, बाबांना जो लहान मुलगा भेटला ज्यांनी दान दिला, हे दान आपण शिकायला पाहिजे. कारण दत्तात्रय देव हे दान करताय. दानाची वृत्ती आपल्या ठिकाणी पाहिजे. हा एवढा मोठा कार्यक्रम दानाशिवाय शक्य होत नाही. एक अशा प्रकारची कहावत आहे, दातृत्वं प्रिय वक्तृत्वं धीरत्वं मुचिष्णत्या चत्वारो गुणा दुर्लभ. हे 4 गुण अत्यंत दुर्लभ आहे. दातृत्व करणे, आपल्याजवळ जर दुसरं काहीच नाही तर सेवादास्य करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. समयाचं दान करणं. तुम्ही जे इथं आलेले आहे, रोज 5 दिवसापासून तुम्ही प्रापंचिक जीवनातून आपला समय देवासाठी धर्मासाठी इथं दान करताय. त्या दत्तात्रय देवाच्या त्या नामापासून आपल्याला दातृत्व घेऊन आपल्या ठिकाणी बांधून घ्यायला पाहिजे. दत्तात्रय देव काय नाही करत. सगळ्यात महत्त्वाचं आहे दत्तात्रय देव एक ठिकाणी थांबत नाही. माहूरगडची निद्रा आहे. सकाळी निघाले तर बद्रिकाश्रमाकडे जात आहे. दुपारचं स्नान वाराणसीचं, तिथून कोल्हापूरकडे रिक्षेसाठी पंचाळेश्वर आणि तिथून माहूरगडला येत आहे. ही जी दत्तात्रय देवाची भ्रमंती आहे, परब्रह्म परमेश्वर आणि एकत्वाद्यांच्या आमच्या स्वामींनी जे आपल्याला सांगितलं, एका झाडाची आणि एका स्थानाची सवय न व्हावी, ते दत्तात्रय देवानं आपल्या आचरणातून आपल्याला दाखवलेला आहे. हा जो उद्योगशीलपणा आहे तो आपल्याजवळ असायला पाहिजे. थोडीशी एक कथा सांगतोय, मी थांबतोय. दत्तात्रय देव जे नेहमी फिरणारे आहेत. उद्योग सगळ्यात महत्त्वाचे आहे. संसारिक माणसं आपली जीवन यात्रा चालावी म्हणून उद्योग करतात. संत देखील परमेश्वर प्राप्तीचा हा उद्योग करत असतात. जो उद्योगशील आहे, जे आळशी नाही, त्यांची जीवनामध्ये प्रगती होत असते. एक राजकुमार आहे, घोड्यावर बसून तो चाललेला आहे. त्याला तहान लागली. समोर पाहतोय तो एक विहीर दिसते. विहिरीजवळ आला. तिथं दोरई आहे, बकेटी आहे, बाटली पडलेली आहे.
विहिरीजवळ जातात ते पाहतात, मात्र राजकुमार म्हणतोय तर मी राजकुमार आहे, मी माझ्या हातानं पाणी कसं काढू? वास्तविक त्याला तहान लागलेली आहे, पाणी प्यायला पाहिजे आपल्या हातानं, मात्र ते म्हणतात मी राजकुमार. झाडाखाली बसलेला आहे, त्यात प्रधान पुत्र आलेला आहे, त्यालाही तहान लागलेली आहे, मात्र त्यानं पाहिलंय सगळी सोय आहे, विहीर आहे, बकेट आहे, दोर आहे, मात्र तोही पाणी काढत नाही. कारण राजकुमार त्याला म्हणतो अरे पाणी दे, म्हणे तुम्ही काय घेत नाही? तो म्हणतोय मी शहनशाह. हा दुसरा म्हणतोय का तू पाणी का देत नाही? हा म्हणतो मी वजीर पुत्र आहे. एक म्हणतोय एक शहजादा, हा वजीर जादा. एक श्रीमंत व्यक्ती येते आहे, तोही घोड्यावर बसून चाललेला आहे, त्याला पाणी प्यायचे असते, मात्र त्यानं पाहिले हे दोघही बसलेले आहेत. आई येऊन बसून गेला. राजकुमार म्हणतोय अरे पाणी का काढत नाही? आम्हाला तहान लागलेली आहे. तो श्रीमंत व्यक्तीचा पुत्र म्हणतोय तुम्ही का काढत नाही? तो म्हणतो मी शहाजादा. हा म्हणतोय मी वजीर जादा. तो म्हणतोय मी अमीर जादा, मी पाणी काढत नाही. तोही बसला. चौथा एक येतोय, त्यालाही तहान लागलेली आहे. त्या विहिरीजवळ गेला, त्यानं पटपट विहिरीतून बकेट काढलेले पाणी भरून पाणी प्याला गटगट आणि निघायला लागला. ते तिघही म्हणतात अरे आम्हालाही का देत नाही पाणी? तो म्हणतो तुम्हालाही हात पाय दिलेले आहेत, तुम्ही का काढत नाही? एक म्हणतो मी शहजादा, दुसरा म्हणतो मी वजीर जादा, तिसरा म्हणतो मी अमीर जादा, हा म्हणतो मी हराम जादा. तुम्हाला पाणी दे. अरे आपण उद्योग करायला पाहिजे. ही अस्ती पण अशी आहे. स्वामी महाराजांनी जी अस्ती पण निरूपण केली, वास्तविक ती केवळ ऐकण्याची नाही आहे, ते आचरण करण्याची आहे. इथं यावेळेस या कार्यक्रमाचं जे फलित आहे, 9 दीक्षा झालेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचे आहे. मी म्हणतो 9 नाही 90 दीक्षा व्हायला पाहिजे. एवढी गर्दी आहे आपली. तर संन्यास घेणं महत्वाचे आहे, त्याच्याशिवाय देव होत नाही. या कार्यक्रमाला जी उपस्थिती आहे ती निश्चितच प्रार्थनीय अशा प्रकारची आहे. इंगोलीकर बाबा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते खरोखर धन्यवादास पात्र आहे. त्यांनी असेच कार्यक्रम घ्यावे ही शुभ इच्छा आहे, शुभ चिंतन आहे. एवढं बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतोय, कारण वेळही नाही. बरेच वक्ते बोलणारे आहेत. मी आता इथं थांबतोय. सर्वज्ञ श्री सागरे पतितान जीवन सदा दुःखितान दग्रेयो प्रतिमा कृपा परवश चैतन्य मूर्तिं परां कैवल्यात् हरिनाथदेव प्रवरः पान्थकृतो येन स देवश्चक्रधरो शरण्यशरणो नन्दोनिशं पातु मां नन्दोनिशं पातु मां भगवान् श्री चक्रधर स्वामी। श्री ब्रह्मविद्या नानाई महोत्सव आज या नानाई महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या
सभासत्रासाठी ज्यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाली असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबाजी, ज्यांचे आताच अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली, परंतु बाबांनी निवड झाली परंतु बाबा अधिवेशन झाल्याशिवाय मी काय कार्यभार सांभाळला, मला काय अजून नाही काय कार्यभार सांभाळला की काय. तर एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व पंथाला आज लाभलेला, ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने खेड्याच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज शासनद्वारे आपल्या समस्या ज्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला असे बाबाजी या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय उपाध्याय कुलाचार्य रणैषचे मोठे बाबाजी, आमनाय आचार्य आदरणीय श्रद्धेय वृद्धपूर निवासी आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असे इंगोलीकर बाबांचे गुरुगावी वृद्धपूर निवासी एकशदेव बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय अहिल्यानंदन भियारणी आश्रमाच्या संचालिका आचार्य तपस्विनी बाईजी, माझे स्नेही आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय हर्सुल निवासी श्री लाडबाबाजी, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय आता ज्यांचं तुम्ही अमृतमय श्रावणी असं वक्तव्य ऐकलं ते दिगंबर मुनीजी, आदरणीय श्रद्धेय अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्री वैराग्य बाबाजी, आदरणीय श्रद्धेय कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असे अचलपूरकर बाबाजी, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं, पहिल्या वर्षी शिर्षोली येथे त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि या दुसऱ्या वर्षी या ठिकाणी श्री ब्रह्मविद्या नाणाई महोत्सव आणि त्याच्यामध्ये होत असलेला हा संन्यास दीक्षा विधी सोहळा आणि या संपूर्ण कार्यक्रमात सुंदर असं संचालन करणारे आमचे आदरणीय श्रद्धेय श्री केरळा निवासी दत्तराज बाबाजी, आपण सर्व आदरणीय संत महंत तपस्विनी माता आणि वास्तविक बंधू भगिनींनो, 5 दिवस मी पुष्कळ बोललो, प्रत्येक सत्रामध्ये बोललो आणि म्हणून बाबा म्हणे फक्त शुभेच्छा द्या आणि म्हणून सर्व संघ परित्याग करून आज हे जीव आपलं सर्वस्व त्या स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या श्रीचरणी आपल्या गुरुला निमित्त करून आदरणीय श्रद्धेय श्री इंगोलीकर बाबांना निमित्त करून यांनी समर्पित झालेले आहे. त्यांचा हा त्याग, त्यांचं हे अनुसरण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आणि आपल्या सर्वांच्या संत महंतांच्या शुभ चिंतनाने, आचार्यांच्या प्रसन्नतेने, सर्व संत महंतांच्या प्रसन्नतेने, वासनिकांच्या शुभ चिंतनाने आणि त्या देवाच्या खऱ्या अर्थाने कृपेने आपलं अनुसरण सिद्धीस जावं, आपल्याला तो देव प्राप्त व्हावं अशा प्रकारची शुभकामना तुम्हाला देतो. मी ज्यांनी हा संपूर्ण 6 दिवसापर्यंत या कार्यक्रमाचा जो घाट घातलेला आहे, ज्यांना कार्यक्रमाशिवाय आपण रिकामा पाहू शकत नाही. छोटे मोठे कितीतरी कार्यक्रम असतात नाही का, दत्त जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम असतात, नवरात्रातही भव्य कार्यक्रम असतात. असं
ज्यांना एक वेषण आहे, उत्स्फूर्तपणे आपल्याजवळ असलेलं जे ज्ञान ते तळागाळातल्या साधकापर्यंत पोहोचावं अशी ज्यांची प्रखर इच्छा असते, अशा त्या उत्तम अशा साधकाला हिंगोलीकर बाबांना लाख लाख शुभेच्छा त्यांच्याकडून. त्यांच्या हातून अशाच प्रकारचे कार्यक्रम सदैव राहो, घडत राहो आणि अनेक जीवांना त्यांच्या हातून संन्यास आश्रमामध्ये पदार्पण घडो इतकी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय श्री कृष्ण. पंगविना तरो फलविना धेनो तरो दरिना भार्या भ्रतुविना पुरे रूपविना दीपा विना मंदिरा पद्मे भानुविना शयी निशिविना धर्मा ब्रह्मविद्या ज्ञान महोत्सव, या महोत्सवाचा हा समारोप, या समारोपाच्या अंतर्गत संध्याकाळच्या वेळी पंचामृत उपहार आणि त्या निमित्तानं होणारी ही धर्मसभा, या धर्मसभेला आपलेले अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी श्री मोठे बाबाजी, तसेच या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय श्रद्धेय उपाध्याय कुलाचार्य श्री रणैत निवासी मोठे बाबाजी, आदरणीय श्रद्धेय रुद्रपूर निवासी आचार्य श्री मोठे बाबाजी, आदरणीय श्रद्धेय आचार्य व्यायाम आश्रमचा संचालक श्री बाईजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय अहमदाबाद निवासी श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय वडनेर निवासी श्री दिगंबर मुळीजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय वैराग्य बाबाजी, आदरणीय श्रद्धेय अचलपुत्र बाबाजी आणि जे सूत्र संचालन करून त्या सूत्रामध्ये आपल्याला बांधून ठेवतात असे यात्रा बाबाजी आणि ज्यांनी अथक परिश्रमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आदरणीय श्रद्धेय महंत श्री हिंगोलीकर बाबाजी आणि तमाम महिला वर्गांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, इथे पुरुषापेक्षा महिला अधिक आहे, त्या महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महंत तपस्विनी श्री दर्शराज बाबाजी चंद्रवार आणि उपस्थित सर्व सद्भक्त बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाच्या अंतर्गत महत्त्वाचा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळी आपण बघितला आणि हा सोहळा बघत असताना तुम्हाला एक नक्की जाणवलं असेल की संन्यास कधी आणि कोणी आणि केव्हा घ्यावा, त्या प्रत्येक टप्प्याच्या आयुष्याच्या उंबरवट्यावरचा एक एक प्रतिनिधी संन्यास घेत होता. म्हणजे त्यातून हे तुमच्या लक्षात येतं का वयाची क्रमल्यानंतर संन्यास घेता येतो, वयात घेता येतो. आमच्या स्वामींनी सांगितलं तर सर्वांना माहिती आहे, पुन्हा तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कधी घ्यावा म्हणून त्याला अपवाद म्हणून एक इथे शिक्षक आहेत ज्यांनी हा संन्यास घेतला. त्यांनी मनोदय 5 वर्षापूर्वी उक्त केला होता. मग त्यांना थोडी जाणीव दिली का काही प्रापंचिक कर्तव्य असतात, ते वडील या नात्याने आपल्याला पूर्ण करायचे असतात आणि त्यानंतर संन्यास घ्यायचा असतो. जेव्हा आमचं वय 58 वर्षाचं होतं, आम्ही किती मोठ्या पोस्टिंगवर असलो आणि कितीही दक्ष असलो काम करण्यासाठी, तरी आम्हाला नाव मिळाला नाही. 58 नंतर घरी पाठवलं जातं का? 58 मध्ये डोळे बंद होत असतो का? नाही. परंतु सरकारचा नियम आहे, त्यांच्या नियमानुसार तुम्ही काम करण्यात अक्षम झाला म्हणून तुम्हाला घरी पाठवलं जातं. अशोक भाऊ आष्टेकर यांनी हा विचार केला का जेव्हा गव्हर्नमेंट आपल्याला घरी पाठवलं
तेव्हा तर जावं लागणार. त्यापेक्षा आपणच त्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला जर राजीनामा दिला तर काय हरकत आहे. म्हणून त्यांनी रिटायरमेंट व्हायची वाट न बघता आपल्या सर्व्हिसला राजीनामा दिला आणि आज या सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये त्या साधनदात्याला ते शरण केलेले आहे. या सर्व दीक्षार्थींना तो साधनदाता काय प्रसाद देऊन यांचं धर्म कार्य शिक्षित देवो अशी त्या दयाळू परमेश्वराला प्रार्थना करतो आणि शब्दांना विराम देतो. धन्यवाद. अमोघा सिद्धी जयाच्या हरी श्री दत्तात्रय महाराज श्री चक्रधर स्वामी की जय. आज श्री क्षेत्र वंडेर भुजल जिथे श्री चक्रधर स्वामी यांनी जे आहे तो जीव सर्प या योनीमध्ये त्यांच्या जन्मजन्मीच्या वैर चाललेला होता. परंतु त्यांनी जे आहे मागील जन्मात 2 महिन्याची वनवासी फिरलेली होती. या त्यांचं एकंदरीत श्री चक्रधर स्वामीने त्यांच्या जन्मजन्मीच्या वेळ फिरले म्हणजे ते व्यासकडून प्रेमाचा संदेश परंपरेचा संदेश केला. मनुष्य मानवता म्हणजे की आपसामध्ये गोदावरी नदी जी आहे गोदावरी नदीच्या दोन्ही काठात साधारण माणसांना म्हाताऱ्यांना बाळकांना जे आहे मानवाने कसं वागावं असं शिकवलं. तर आज इथे परमपूज्य पटभूषित महंत श्री इंदोरीकर बाबा यांनी श्रीमद ब्रह्म विद्या ज्ञानोदय महोत्सव आणि पंचस्वरण मंगल सोहळा इथे आयोजित केलेला आहे. आणि या 5 दिवसाचा हा पंचस्वरण सोहळा आणि आज समारोपीय दिवस आणि ते ज्ञान सत्राचे जे अध्यक्षपदी विशेष झालेले परंतु पटाभिषेक महंत त्यांची जे आहे अखिल भारतीय महानुभाव परिषद चे अध्यक्ष पदी निवड झालेली आहे. आणि विकास पुरुष आपल्या शासनात कार्य करून संपूर्ण महानुभाव पंथासाठी शासनाकडे निधी उपलब्ध करावा सांगून ते मानव पंथाचाही विकास करत होता. तर असे ह्या अध्यक्षपदी आज विशेष झाल्याने आणि कार्याध्यक्ष याबद्दल विशेष झाल्याने परमपूज्य पटनिष्ठित महंत श्री
राणाजी उपाध्याय कुलाचार्य श्री वर्धनस्थ बाबाजी आणि इथे उपस्थित या मंचावर उपस्थित सगळे आदरणीय व्यासपीठ आणि त्याचे अहमदाबाद इथून आलेले परमपूज्य श्री शास्त्रीजी आणि रिद्धपुर म्हणजे आता याच्यासाठी आमचं हात आहे की या ऋतुपुराचे परमेश्वर पूर्णा प्राप्त व्हावा. तर इथून आलेले उपस्थित गोलीकर बाबांचे श्री गुरु परमपूज्य आदरणीय श्री बाबाजी अचलपूर इथून आलेले परमपूज्य श्री कृष्णनाथ बाबाजी आणि इथूनच सगळ्यांनी इथं राहणारे परमपूज्य दिगंबर काका अंकुलेकर आणि तळगाववरून आलेले परमपूज्य पटाध्यक्ष महंत आदरणीय धारकर बाबा आणि आणखी वैरागी बाबा आमचे शिष्य या कार्यक्रमात उपस्थित संत महंत तपस्वी बाया माझे आशिष गोकुळ आज श्री गोलीकर बाबा यांनी विवेक भोग आणि मुलाला पात्र केलं. त्यांचे कार्य चालू आहे. ते जेव्हा कर्नाटकमध्ये होते तर ते कवडं मास्तर तेव्हाही ते अलेगनापासून काढण्यापर्यंत ही कार्य त्यांचं चालूच होते. तर या कार्यक्रमासाठी त्यांनी जे आहे ते नाव कसं ठेवलं आहे ज्ञानाई महोत्सव आणि त्यांनी आज 9 साधकांना अनुसंधानासाठी प्रवृत्त केलं. अपघातापासून काढून प्रधानी लावणे तर आहेच, परंतु इथपर्यंत पोहोचवणे अनुसंधान त्याग करून प्रत्येक गावात त्या महत्व सांगतात. श्रीकृष्ण भगवंतांनी गीता श्रीमद्भगवद्गीतेचं निरूपण केलं आणि शेवटी संन्यास आणि 5 पांडवांना शेवटी सांगितलं की जा हस्तिनापूरचा राजपाट त्याग करून हिमालय इथे जाऊन आपलं जन्मशेष. श्री दत्तात्रय प्रभू यांनीही त्या यदुराजाला ज्ञानाचं निरूपण 14 व्याख्यान करून आणि त्याग मदरसा माताला त्याग करून सत्यपुत्रासाठी त्याग केला आणि श्री चक्र स्वामी चित्रित करा परमेश्वरात अर्पावे आणि देशाचा इंडियाचा सर्वांचा त्याग करावा. हा एक जन्म परमेश्वर देव एक जन्म मला देऊन तरी बघ तुझा उद्धार होते की नाही, तुझं कल्याण होते की नाही असे सांगितले सत्यनारायणाने सांगितलं. तर त्याप्रमाणे आज दीक्षार्थी आणि अनुसरण घेतलं तर
यांना मी शुभेच्छा देते. त्यांच्या अनुसरण सिद्धीच गाव स्वामी श्री सत्यनारायण त्यांना आरोग्य निष्ठापासून वाचवा इष्ट झाले तुझे निगोलकर गावांना या कार्यक्रमाची शुभेच्छा देत मी इथे दोन शब्द सांगतो. श्री चक्रधर स्वामी